पांढरी माशी वाढण्यामागची नेमकी कारण काय आहेत? आता पांढरी माशी वाढण्यामागचं मुख्य कारण म्हणजे ढगाळ वातावरण आणि पावसाने दिलेला ताण. तसंच राज्यामध्ये ऑगस्ट ते डिसेंबर या महिन्यामध्ये पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर नैसर्गिक शत्रूंचा झालेला नाश, त्यानंतर साचलेली माती, तणांचा प्रादुर्भाव, ढगाळ वातावरण, त्याच्यानंतर जास्त वेळ टिकलेली मध्यम आर्द्रता या गोष्टींमुळे या पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव हा ऊस पिकावरती जास्त प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आता हा प्रादुर्भाव झाल्यानंतर नेमकं नुकसानीचे स्वरूप काय आहे हे आता आपण थोडक्यामध्ये पाहूया. आता जी काही पिली आहे, ज्याला आपण निंब म्हणतो, ही अवस्था आणि प्रौढ अवस्था प्रामुख्याने ऊस पिकामधील रस शोषून घेते. त्यामुळे पानं पिवळी पडतात आणि ती सुकतात. पानं सुकल्यानंतर जे काही उत्पादन आहे तो उतारा कमी येतो. साधारणपणे 30 ते 70% उतारा कमी येतो. तसंच साखरेचं प्रमाणही कमी होतं. पानाच्या खालच्या भागावरती कोस तयार होऊन पान काळसर पडतं आणि ही कीड एक विशिष्ट प्रकारचा चिकट आणि गोडसर स्राव स्रवते. तसंच या चिकट स्रावावरती एक बुरशी तयार होते आणि पान पूर्णपणे काळं पडतं. पान पूर्णपणे काळं पडल्यानंतर प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया थांबते, झाडाची शाखीय वाढ थांबते, झाडाची गुणवत्ता ढासळते आणि अशा ऊसापासून तयार झालेला जो काही गुळ असेल किंवा साखर असेल त्याचा रंग, गुणवत्ता आपल्याला हवी तशी येत नाही, उत्पादनामध्ये घट होते. तर मंडळी, अशा पद्धतीनं या पांढऱ्या माशीमुळे नुकसान होतं.